मी सगळ्यात अगोदर मी आभार मानतो आमदार राहुल पाटील साहेब आणि खासदार बंधू जाधव साहेब आणि आमचे गटनेते दिलीप काका, नामंदार सर, माजूलाला हे सर्वांचे मी आभारी. त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला म्हणून आमचे काय भावना आहेत आपल्या, काय परभणी शहराच्या काय समस्या आहेत आणि काय समस्या सोडवणार आहात? नाही, समस्या तर भरपूर आहे. ते आम्ही भरपूर सगळं काम करण्याचे प्रयत्न करीन. कुठली प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं आणि कोणकोणते प्रश्न स्वच्छतेचा सगळ्यात अगोदर स्वच्छता कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे ते आम्ही सगळ्यात अगोदर त्याच्यावर निर्णय घेऊ. आमदार खासदारांनी आपल्यावर विश्वास हो टाकला. ठेवलं. त्याबद्दल काय म्हणतात? मी त्यांचा आभारी आहोत आणि सतत प्रयत्न करू आणि 65 जे नगरसेवक आहेत त्यांना सोबत घेऊन कोणाला सोडणार नाही, सगळ्याला सोबत घेऊन काम करणार सर. तुम्ही आतापर्यंत परभणी शहरातच राहत होतात. यापूर्वी देखील महापालिका जी काँग्रेसच्या ताब्यात होती, आता त्यावेळेसची परिस्थिती आता पुढे काय बदलेल असं वाटतं? हे साहेबांचा विश्वास होता आमच्यावर, आम्ही सगळं त्या विश्वासावर उतरलं असं आम्हाला वाटतंय. सातत्यानं इकडच्या नाही का खानबान असा प्रचार झाला होता, तर तुम्ही मुस्लिम ते वेगळं आहे सर, आता ते सोडून द्या. विकासाच्या मुद्द्यावर बात करा. ते खान म्हणतात तर सोडून टाका सर. तुम्ही आता आलात शिवसेनेकडून आलात, म्हणजे त्या प्रचाराला कुठेतरी आता हे झालंय का असं म्हणायचं? नाही, आमचे पक्षप्रमुख तसले नाही. आम्हाला स्पष्ट आदेश आहे, काम करण्याचे काम करा, नुसतं खानबान करायचं काय काम नाही म्हणलं. आपण मुंबईला गेला होता, उद्धव ठाकरेंची पण भेट झाली. काय नेमका संदेश दिला ठाकरे साहेबांना? एकदम स्वच्छ आणि निर्मळ की ते विकास करायचं म्हणले त्यांनी. दुसरा काय कोणत्या बाबतीत आपल्याला लक्ष घालायचं नाही आणि आम्हाला इथून पुढे जास्त आमदार आमचे करायचं. प्रत्येक शहरामधून आमचा आमदार ह्याचं करायचं. आम्ही सतत प्रयत्न करणार ते.